मंचावरील मार्गदर्शक कार्यकर्ते ज्येष्ठ श्रेष्ठ सेवक यांना एकसाथ नमस्कार. समोर बसलेले सेवक सेविका बालक बालिका यांना माझा एकसाथ नमस्कार. तर पहा सेवक बांधवांनो, बाबाचा परिवार हा एक दुःखी कष्टी होता, भुताडकीने त्रासलेला होता. त्यांनी खूप काही वैद्यवाने केले. आर्थिक शारीरिक परिस्थिती त्यांची जेव्हा हालावली तर एक दिवस ते कुठंतरी निघत होते तेव्हा त्यांना एक संन्यासी मिळाला. त्या संन्यासाचं नाव आहे आत्मारामजी सांगडीकर, असं पुस्तकात दाखवलेलं आहे. सांगडीकर म्हणून सांगितलं किंवा चांदणीकर जे बी कोणी असेल तर मौद्याचे. तर त्यांनी आपल्या घरी एक बैठक घेतली 4 भावात, कारण की 5वा भाऊ मारुतरावजी हे लहान होते. लहान भावाला काय विचारायचं आहे असं समजून त्यांनी चार भावात बैठक घेतली आणि हा मंत्राचा विधी करायचा बा, तर कोणीही तयार झाले नाही. तेव्हा बाबांनी आपल्या मनात विचार करून ह्या दुःखाला साथ देऊन प्राप्त करायचं आहे भाऊ, आपल्याला दूर करायचं आहे. तेव्हा शब्द दिला की हा विधी करताना जर माझ्यावर काही अडीअडचणी आल्या तर माझ्या मुलाला व माझ्या पत्नीला सांभाळ करावी. आणि बाबांनी विधीला सुरुवात केली. तो दिवस होता 26 नोव्हेंबर 1945. 41 दिवसाचा विधी सुरुवात केला आणि 42वा दिवस प्रसादाचा 6 जानेवारी 1946. 6 जानेवारीला 42 दिवस परिपूर्ण करून प्रसाद करून पुन्हा त्या बाबा तेवढ्यात थांबले नाही. संन्यासाकडे गेले तर संन्यासांनी परत पूर्ण एक चिठ्ठी बनवून दिली, तर तुम्हाला एवढ्यातच होणार नाही तर पुन्हा 7 दिवस त्रिताल हवन करावं लागेल. तर त्या हवनाचा विधी लिहून आणला आणि लागणारी साधन सामुग्री सर्व लिहून आणली. बाबाचा परिवार हा गरीब होता, तर दिवसभर मोलमजुरी करून सायंकाळी त्या हवनाचा लागणारा सामान आणून 7 दिवस त्रिताल हवन केले. आणि बाबांनी 7 दिवसात त्रिताल हवन केल्यानंतर बाबांनी 20 ऑगस्ट 1948 ला पुन्हा 5 दिवसाचे हवन कार्य केले आणि 6वा दिवस 25 ऑगस्ट 1948 हा एक सृष्टीचा दिवस होता आणि तेव्हापासून ही भगवत प्राप्ती झाली. आणि फेब्रुवारी महिन्यात 3ऱ्या आठवड्यात 1949 साली पचमेळी पावन पर्वावर तिथं शांत हवेच्या ठिकाण म्हणजे पचमेळी मध्य प्रदेश, तिथं एक शंकर आपण महादेवाला एका साईडला जाऊन तिथं कापूर अगरबत्ती लावून एका भगवंताची प्राप्ती केली आणि मानव धर्माची स्थापना केली. तर पहा सेवक बांधवांनो, बाबांनी स्वतःसाठी ही विधी करून स्वतःचा परिवार दुःखी व कष्टी होता तो दुःख दूर करण्यासाठी बाबांनी स्वतःचा परिवार त्यागमय, स्वतः आपलं जीवन त्यागमय करून परिवाराची सुटका केली. पण बाबा एवढ्यात थांबले नाही. बाबाला साईडला कुठंतरी मानव दुःखी कष्टी दिसले. बाबापर्यंत मानव आले तर त्यांना मार्गदर्शन करून त्या बाबाच्या मार्गदर्शनातून सेवक बनले आणि इथूनच मानव धर्माचा प्रसार सुरू झाला. तर बाबाचा प्रथम सेवक होता गंगाधरजी रंभाड आणि द्वितीय सेवक होता बाजीरावजी माटे आणि तृतीय होता श्री दमाय. अशा पद्धतीने सेवकाची वाढ झाली. बाबाला वाटलं आपल्या या मार्गात आल्यानंतर सेवक दुःखी कष्टी अडाणी आहे हे कुठंतरी शिकले पाहिजे. तर त्यासाठी बाबांनी ही चर्चा बैठक लावून दिली. या चर्चा बैठकीचा महत्व आहे. आज जो इथं माईक लागला, या माईकचा आवाज जिथपर्यंत पोहोचेल तिथं कोणी दुःखी कष्टी जर मानव बसला असेल, त्यानं जर तिथं बसल्या मानव धर्मात आपल्या बाबाच्या आपल्या भगवंताची जर जोपासना केली, शब्द काढले, तर तो तिथं सुखी होते. आणि सुखी झाल्यानंतर तो कुठंतरी त्याच्या साईडला सेवक असते, तो त्या सेवकाच्या घरी जाते का दादा तू जर सुखी झालास तर तू कसा झालास, तू कशाची कृपा प्राप्त केली. तेव्हा तो सेवक त्या
दुःखी कष्टी मानवाला मार्गदर्शन करते आणि तो सेवक त्या मानवाला मार्गदर्शकाच्या घरापर्यंत आणते। याचा मतलब असा का तो प्रत्येक सेवक सेवकाच्या माध्यमातून घडते। तो सेवक तुम्ही घडवता, आम्ही घडवत नाही। तुम्ही सेवक तो आमच्यापर्यंत आणता, आम्ही बाबाच्या आदेशानुसार मार्गदर्शन करतो आणि नंतर तो सेवक घडते। तर या चर्चा बैठकीच्या माध्यमातूनच प्रचार आणि प्रसार होते। दुसरी महत्वाची गोष्ट अशी, इथं बसल्या बसल्या आपल्या हातून जर काही चुका झाल्या, त्या चुका बोलण्याच्या आपल्या बोलण्याच्या या मार्गदर्शनातून तुम्ही ऐकण्यातून जर या चुकी लक्षात आली, तर त्या चुकीची जर आपण माफी मागितली, तर इथं बसल्या बसल्या चूक दुरुस्त होते आणि आपण सेवक सुखी होतो। त्यासाठी ही चर्चा बैठक लावून दिली आहे। बाबांनी सरळ सांगितलं आहे, तुम्ही मौद्याला नको या, तुम्ही नागपूरला नको या, पण तुम्ही तुमच्या गावात चर्चा बैठकीत जा। पण आपण जात नाही। जर एका कुटुंबात जर 5 व्यक्ती असेल तर एक जाते, कधी कधी एकही जात नाही। कारण का आपण कामी आहो म्हणतो। आपल्याला एकमेकातून जागवायचं आहे। बाबांनी 48 वर्ष मार्गदर्शन केले, पण 40 वर्ष मार्गदर्शन करूनही सेवकाला शिकवू शकलो नाही म्हटलं, तर तुम्ही आम्ही एकमेकाला शिकवणार नाही आहो। फक्त एकमेकाच्या मार्गदर्शनातूनच स्वतः शिकायचं आहे। आम्हाला पण शिकायचा आहे। अनुभव प्रत्येकाला आहे, पण प्रत्येकाला इथं बोलण्याची संधी मिळत नाही, म्हणून ते तुमचे अनुभव लपलेले आहे। तर त्यासाठी चर्चा बैठकीत जायचं आहे। बाबाजी जेव्हा दौरे होत होते, बाबा जेव्हा उमरेडवरून सिल्लीला आले, सिल्लीवरून पडोळे साहेब आहे, तीन का काय 6 सेवक होते, तर बाबांनी सरळ सांगितलं का तुम्ही त्यागी सेवकातूनच सीधा जमा करा, पैसे जमा करा, त्याच्यातूनच स्वयंपाक करा। आणि स्वयंपाकासाठी साईडच्या साध्या सेविका किंवा अनेक वाले बी आहे, स्वयंपाकासाठी घेऊ शकता बाबा। स्वयंपाकासाठी तुम्ही अनेक वाल्या सेविका घेऊ शकता। तर तिथून जेव्हा दौरा त्यांचा सिल्लीवरून जेव्हा चापेगडीला गेले ना बाय, त्यांच्यासोबत जेव्हा हे गेले, तर बाबांनी सरळ सांगितलं का हो पडोळे साहेब म्हणे, तुम्ही इथं कशाला? उमरेडला पण होत्या, सिल्लीला पण होत्या, इथं कशाला? तुम्हाला प्रपंच नाही आहे का म्हणे? तुम्हाला प्रपंच नाही आहे का म्हणे? इथं थांबा नको म्हणे, तुम्ही सरळ तुमच्या गावले जा म्हणे। त्यांनी सांगितलं का बाबा हो, बस यायला आहे, बस आल्यानंतर आम्ही जातो ना, बस आल्यानंतरच हे गावला गेले। अशी आहे भगवंत बाबाचे शब्द। बाबांनी सरळ सांगितलंय का तुम्हाला प्रपंच नाही का? तुम्ही प्रपंच करून परमार्थ करा। आपल्याला रोजही घुमायला सांगितलं नाही आहे, पण 15 दिवसाची हप्त्याची एक आठवडी चर्चा बैठक असते, त्यामध्ये मासिक हवनं असते, कोणी मन कार्य घेऊन पुण्याची इथं हवनं असते। कमीत कमी महिन्यातून 2-3 चर्चा बैठकी किंवा भगवत कार्य अटेंड करा, त्याच्यातूनच इथं जागवायला मिळते। तर पहा, भगवत या मार्गात जो बी आला आहे, तो सर्व दुःखी कष्टी आला। या दुःखातून आपण सुखात वळलो आहोत। तर तो प्रथम दिवस आठवा, पहिला दिवस आठवा, आपण मार्गदर्शकाच्या घरी जातो तेव्हा आपली परिस्थिती काय असते आणि आज परिस्थिती काय? आज परिस्थिती आल्यानंतर आपण कुठंतरी विसर पडत चाललाय। त्या पहिल्या दिवसाला आठवा, एक लक्ष, एक चित्त, एक भगवान, या मनीप्रमाणे साध्या सेवकाला पूजन करायचं आहे। त्यागी सेवकाला बाबाने दिलेले मंडळाचा आदेश सर्व आम्हा तुम्हा मार्गदर्शकाला आहे, मार्गदर्शकाचा आदेश सेवकाला आहे, म्हणजे बाबाचा आदेश सर्व सेवकाला आहे। तर आपण एक लक्ष, एक चित्त, एक भगवान या मनीप्रमाणे पूजन करायचं सांगितलंय, पण आपण त्या पद्धतीने पूजन करत नाही। आताही आपण अंधश्रद्धेत डुबलो आहोत। जेव्हा दिवा लावतो आपण आणि कापूर, अगरबत्ती, कापूर लावतो, पण सेवक डोळे मिटून योग मागते, डोळे मिटून विनंती प्रार्थना म्हणते, पण तो डोळे खोलून कधी म्हणत नाही। बाबांना आपल्याला जागवलाय, आपल्याला दिव्याकडे आणि ज्योतीकडे प्रकाश टाकून त्या ज्योतीकडे एक लक्ष देऊन आपल्याला विनंती प्रार्थना करायची आहे, पण आपण त्या पद्धतीने करत नाही। तर आपल्याला इथून जागायचं आहे, त्या पद्धतीने करायचं। बाबांना आपल्याला जागवून दिलाय। तुमच्यासारखाच मी एक दुःखी कष्टी होतो। आम्ही पण वडिलाच्या दुःखासाठी मार्गात आलो। 20 वर्षापासून वडील दुःखाचे पीडित होते। आम्ही 4 भावाचं कुटुंब आहे आमचं। माझा 3 नंबर भाऊ इथं बसलाय, मार्गदर्शन झालंय। 4ही भाऊ आम्ही दारू पित होतो, एका शिशीत एका गिलासानं दारू पित होतो, पण वडिलाकडे कोणीही लक्ष देत नव्हतं। शेवटी आम्ही दोघंही भाऊ रात्र बेरात्र मशान घाट, नदी नाले, कोंबडे बकरे सर्व करून थकलो। आर्थिक परिस्थिती जेव्हा हालावली, तेव्हा स्वतःहून विचार केला का आता का करायचं, आता का करायचं? पहिले पार्टेशन केले, 2 भाऊ वेगळे केले। आम्ही 2 भावांना आई वडिलाला घेऊन एकत्र मार्ग स्वीकारला। आमचे मार्गदर्शक रामभाऊजी पडोळे आहे। जेव्हा आम्ही मार्ग स्वीकारल्यानंतर घरी ज्योत लागायच्या अगोदरच शब्द दिला, शब्दावर आमच्या वडिलाला आराम झाला।
पहा किती मोठी भगवत कृपा आहे. इथं जागण्याचं काम आहे, पण आपण जागत नाही. सर्व सुखी झालो. आमचे 3, 7, 11, 21 मध्ये माझा परिवार सुखी झाला. माझ्या वडिलांची भूतबाधा निघाली. दुसरा प्रॉब्लेम नव्हता, भूतबाधेचाच होता. तर पहा, भूतबाधा निघाल्यानंतर 20 एकर शेती होती. 20 एकर शेतीमध्ये आमचा पोट भरत नव्हता, सदा कर्जात होतो. पण आता 5 भावाला अलग अलग वाटून झाली तर लाखोची फसल होते. परिवार साऱ्या गोष्टी बरोबर आहे. तर मला म्हणायचं हे आहे, जेव्हा आई वडिलांची सेवा, जेव्हा माझ्या वडिलांची तब्येत चालत्या फिरत्या वेळेस स्वतः करते, पण त्यांच्याकडे लक्ष देणं आपलं काम आहे. पण जेव्हा तब्येत बिघडली, 7-7.5 महिने आई वडिलांची सेवा केली, 2.5 महिने आईची सेवा केली. तर पहा, आई वडिलांची सेवा केली तर आर्थिक परिस्थिती कमी जास्त होत राहते, पण शारीरिक परिस्थिती खूप चांगली असते. आज साऱ्या गोष्टी बरोबर आहे, फसल पाणी, घरदार, शेतीवाडी, साऱ्या गोष्टी बरोबर आहे. तर मला हे म्हणायचं आहे, आपण अनेक वाल्याच्या आपण गोष्टी विचारात घ्यायला नाही पाहिजे. आपण बाबाची सेवक आहो, आपण बाबाच्या सेविका आहो. आपण कोणत्या पद्धतीने जगले पाहिजे, आपण कोणत्या पद्धतीने विचार केला पाहिजे, हे आपल्यावर अवलंबून आहे. तर आपण आपले आई वडील मेल्यानंतर आपल्याला त्याचा श्राद्ध करायचं नाही आहे, तर आपल्याला जिवंतपणे आई वडिलांची सेवा करायची आहे. आई वडिलाची, सासू सासऱ्याची, प्रत्येकाची सेवा करायची आहे. आम्ही केली. तुम्ही विचार करा, जेव्हा आई वडील इथं बसलेल्या प्रत्येक सेविका हा एका मुलामुलीची आई आहे. जेव्हा तुम्हाला मुलाला जन्म घातला तेव्हा तुम्हाला कोणत्या वेदना झाल्या, त्या वेदना तुमच्या सासूला, आईला झाल्या असतील का? मग तुम्ही तुमच्यावरून त्यांचा विचार करा आणि त्यांना सुखमय प्रदान करा. कोणतीही अडीअडचण जाऊ नका द्या. तर बाबाला बी असं वाटलं होतं का आपण आज श्राद्ध पक्ष चालू आहे, मी माझ्या घरी राहिलो असतो. बाबा भंडारपोळीला होते, आंघोळ पाणी करून झेंड्यावर बसले होते शाळेच्या प्रांगणामध्ये. तेव्हा त्यांच्या मनात विचार आले होते का मी माझ्या घरी राहिलो असतो तर एक टाइम उपवास करून भगवंताला भोग चढवलो असतो. भगवंताला वाटलं का कोणत्या विचारात बसल्या, तेव्हा बाबाच्या मुखातून भगवंताचे शब्द वळले का क्यों सेवक क्यों निराश बैठा. तेव्हा सांगितलं, बाबाने म्हटलं होतं का बाबा मैं अपने घर में अगर रहता तो एक टाइम का भोजन भोग लगा के मैं उपवास करता. तेव्हा सांगितलं का तू कौन सी दिशा में जग रहा है, जब तेरा पिता मृत हो गया, उसको जला के राख किया, उसकी आत्मा मुझ में विलीन हो गई. अब तू बोल, तू मेरी पूजा करता है कि वो राख की करता है. तेव्हा बाबा जागले आणि आपल्याला बी जागवलं आहे. तर आपण म्हणतो सत्य मर्यादा प्रेम. सत्य असं आहे, आपण बोलता जर बोलताना तुमचं मन दुखत असेल पण सत्य आहे तर सत्य बोला, मन दुखेल काही वेळाने पण तुम्ही जागाल. पण आपण बोलताना तसं करत नाही, घुमन फिरून त्यांचं मन नाराज व्हावं नाही अशा पद्धतीने बोलतो, तो सरासर झूट आहे, तो सरासर खोटा आहे, त्याला सत्य म्हटलं जाणार नाही. आणि जर इथं काही एकामेकाच्या भावना निर्माण झाल्या असतील, काही विचार मतभेद निर्माण झाले असतील, तर हे चर्चा बैठक संपल्यानंतर साईडले बसा, भाऊ तुझ्या बोलताना चुकलं होतं, तर आपल्याला त्या शब्दाचं निराकरण करता येईल. पण बोलता जर आपण आमोरासमोर बोललो तर एकमेकाचे मन दुखवतील. एकमेकाचे मन दुखवले तर बाबांना आपल्याला जोडलेलं आहे, आपण जोडता दूर हो जाऊ. तर आपल्याला दूर नाही जायचं आहे, आपल्याला एकत्रित बनायचं आहे. आपल्याला रिश्तेदारी नाही आहे कामाची, आपल्याला एक सेवक कामाचा आहे. सेवकच आपण एकमेकाचे बहीण भाऊ आहोत. तुम्ही विचार करा, भिंत बनवण्यासाठी आणि पुलिया बनवण्यासाठी एकच साहित्य लागते, विटा, रेती, गिट्टी, लोहा, जे बी काही लागते ते पण एकच लागते. त्यामध्ये भिंतीचे काम कोणते आहे आणि पुलियाचे काम कोणते आहे? भिंत वेगळा करते. जर आपण पिठातून भिंत टाकली तर वेगळं झालं ना, म्हणजे भिंतीचे काम कोणतं आहे? वेगळं करायचं. आणि पुलियाचं काम कोणतं आहे? जोडाचं काम आहे. आपण त्या काढून नाला ओलांडून याकडे येतो, मतलब आपल्याला काय करायचं आहे? पुलियाचं काम करायचं. का फरक पडते हो? मोठं हो ते कसं आहे, लहान बनून म्हणजे मोठं हो, खोटं बोलून मोठं होण्यापेक्षा लहान बनून माफी मागून जर लहान बनला तर का फरक पडते? काही फरक नाही पडत. पण आपण ते विचारधारा आपल्या सेवकामध्ये ठेवत नाही.
अरे आपण जेव्हा या मार्गात आलो सर्वजण, आपलं जीवन हे घाटावर गेलं होतं. हे बाबाची पुण्य आहे की आपलं घाटावरचं जीवन पुन्हा परत ताटावर आलंय. पण आपण काही वेळासाठी विसरतो. जाता जाता तुम्हाला एक अनुभव सांगतो. मनोहरजी देशमुख साहेब आपल्या मंडळाचे उपाध्यक्ष आहे. त्यांच्या हातचे सेवक आहे. त्यांनी त्यागाचे कार्य दिले होते सेवकाला. त्यावेळेस त्या सेवकांनी त्यागाच्या कार्यात ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं नाही आणि तो सांगितलं पण नाही. 42 दिवस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा त्यागाचं हवन झालं, त्यागाचं हवन होऊन न होणं पार पडले. न होणं पार पडल्यानंतर काही आठवड्यात त्यांचा मुलगा जेव्हा बाहेर सायकल घेऊन फिरायला निघाला तर सायकलला मुलगा पडला आणि डायरेक्ट कोंबात गेला. सायकलवरून मुलगा पडल्यावर डायरेक्ट कोंबात जाते का हो? मुलगा ऍडमिट केला, मुलाला आराम झाला नाही, मुलगा कोमातच राहिला. जेव्हा परिस्थिती हलवली तेव्हा मार्गदर्शक साहेबाला फोन केला का साहेब माझ्या मुलाची परिस्थिती जास्त खराब आहे, तुम्ही थोडे दवाखान्यापर्यंत या. मनोहररावजी देशमुख साहेब आपल्या पत्नीला घेऊन दोघं बी दवाखान्यात गेले. दवाखान्यात गेले, त्या मुलाला पाहिला तर त्यांनी सरळ सांगितलं का दादा तुझ्या हाताने कोणती चूक झाली आहे, आताही वेळ गेली नाही, तू त्या चुकीची आठवण कर, त्या चुकीचे निराकरण कर तर साध्य होते. त्यांनी सांगितलं नाही काकाजी माझ्या हाताने कोणतीही चूक घडली नाही, मी चूक स्वीकारू कशी. तर पहा देशमुख साहेबांनी आपल्या पत्नीला आदेश दिला की तू जा त्या मुलीला विचार, बाया कधी बाया खोटं बोलत नाही. तेव्हा ते काकू त्या मुलाच्या आई जवळ गेली. काका म्हणे तुमच्या काही त्यागाच्या कार्यात चुका झाली का? जर एवढी मोठी धन संपत्ती तुझ्या जवळ आहे आणि तुझा मुलगाच तुझ्या जवळ आला नाही तर हे धन संपत्ती कोण्या कामाची? तर पहा हे एवढं सांगितल्यानंतर तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि ते धडधडा रडून त्या काकूजवळ सांगितलं का हो काकू आम्ही त्यागाचे कार्य केले, ब्रह्मचारी व्रताचं पालन केलं नाही, ही आमच्या हातून चूक झाली आहे, तर हीच तुझी चूक आहे म्हणे. तर पहा त्या देशमुख साहेबांनी तो परिवार दोघा पती पत्नीला घराकडे पाठवला. मुलगा दवाखान्यात होता. घरी ज्या म्हणलं तू घरी भगवंताला ज्योत लाव आणि एका तासात 3 वेळा माफी माग, चूक सांगून माफी माग. हे दोघेही गेले, चूक सांगून माफी मागितली. मुलाला बगर औषध पाण्यानं ज्या स्टेज मध्ये होता त्या स्टेज मध्ये त्या मुलाला धीरे धीरे आराम झाला, मुलगा होश मध्ये आला. असं करून मुलगा बरा झाला. मुलगा घरी आला. घरी आल्यानंतर पुन्हा त्याग करावा लागला, नाव हवना करावे लागले. तर आपण अशा चुका का करतो? आपण कधी कधी आपल्या परिवाराला आपल्या संसाराला पण देत नाही. बाबानं सरळ सांगितलं आहे कर्म करा, फळाची आशा नका करू. तर आपल्याला कर्म कोणत्या पद्धतीने करायचे ते आपल्यावर अवलंबून आहे. ज्या पद्धतीने आपला देश कृषी प्रधान आहे त्या पद्धतीने आपला हा मानव धर्म कर्म प्रधान आहे. तर जाता जाता एक तुम्हाला जोकच्या माध्यमातून सांगतो. तर पहा चर्चा बैठक, नव्या हवनाची चर्चा बैठक चालू आहे समजा. तर घरची सेविका म्हणते का हो तुम्ही रोज रोज वावराकडे जाता, चर्चा बैठकीत एकही दिवस जात नाही, ना कार्यक्रमात जात ना काही. आपण तुम्ही दुरुस्त केव्हा व्हान शिकान केव्हा. जसं आमच्या गावला आता 28 तारखेला 9वा हवन कार्य आहे. तर मी त्या आमच्या सेवकाला म्हणलं तुम्ही चालावा, एक कमीत कमी 9व्या हवनाची रूपरेषा पाहून घ्या, अशा पद्धतीने आणलं समजा. तर त्या सेविकेच्या मतानुसार तो त्या चर्चा बैठकीत आला. त्याचा आत्मेतून मन नसेल. चर्चा बैठकीत आला, बसला, त्याला लागली झोप. सुरुवातीला जेव्हा बसला तेव्हा आपले या माईकवर कोणते आवाज येते? सामोरिया लाईनशीर बसा, सेविका एक साईड, सेवक एक साईड, बरोबर आहे का? अशा पद्धतीचे आवाज त्या सेवकाच्या झोप लागेपर्यंत त्याच्या कानावर होते. नंतर तो झोपला. झोपल्यानंतर चर्चा बैठक संपली. चर्चा बैठक संपल्यावर उठला. उठल्यानंतर प्रसाद भेटते. प्रसाद भेटल्यानंतर सावकाश जेवण करा, सावकाश निघा, गर्दी करा नको, एकमेकाला इजा होणार नाही, अशा पद्धतीने चालला. तर चर्चा बैठक आटपून, कार्यक्रम आटपून हा घरी आला. घरी आल्याच्या नंतर आता पत्नी विचारते, तर पत्नीला मी सांगेन का मी तर काहीच नाही शिकलो चर्चा बैठकीच्या माध्यमातून. त्याने कसा बेसा आपला झोपाचा प्रयत्न केला, झोपून गेला. याला कायची झोप लागते? आता झोप लागली नाही. असा करता करता याची रात्र गेली. दुसऱ्या दिवशी
दुसऱ्या दिवशी याच्याच घरी चोर आले. याच्याच घरी चोर आले. चोर येऊन राहिले. चोरानं चोरी केली पहिले, 2-3 घरी चोरी केली. नंतर याच्या घरी आले. हा म्हणते, हा बडबडून आला झोपत, सावकाश या, सावकाश या, सामोर या, या समोर, या समोर. हा चला आम्ही चोरी करायला आलो. हा समोर या म्हणते, या समोर. याच्या घरची आले, समोर आले, याच्या घरची चोरी केली, याच्या घरची चोरी केली. आणि हे ते जाले लागले, सावकाश जा, सावकाश जा. बरोबर हा आत्मबोल बोलून राहिला आपल्या मनात स्वप्नात, सावकाश जा, सावकाश जा. चोरायला असं वाटलं झालं आम्ही आलो तेव्हा समोर या, समोर या, समोर या. आणि जावायला निघलो तेव्हा समोर जा, सावकाश जा, सावकाश जा म्हणते. अभि हा आपला कोणीतरी रिश्तेदार असेल किंवा आपल्या ओळखीचा असेल, यानं आपल्याला ओळखलं असेल. एक काम करू आपण, जाण्यापेक्षा जेवढं कमवलं आहे आजचं तेवढं याच्याच घरी ठेवून देऊ आणि आपण रात्र बाकी अजून दुसरीकडे पाहू. तर तो जेवढं होतं तेवढं इथं ठेवलं याच्या घरी, कारण का हा आपलाच आहे. पुन्हा दुसरीकडे चोरी करायला गेले. रात्र निघून गेली. याला वाटलं हे एवढं मोठं कुच्च, हे भगवंताची देण होय का. म्हणजे मनात तात्पर्य कसं का, चर्चा बैठकीच्या माध्यमातून काहीतरी शिकायचं. तेवढं तर शिकलं तो. सावकाशान भगवंताने त्याची रक्षा बी केली. रक्षा केली तर केली, त्या रक्षा केल्या त्याच्या घरचा गेला त्यापेक्षा जास्त दिला, 3 पट. म्हणजे भगवंत महान आहे, आपण देणारे घेणारे कमजोर. भगवंताच्या खूप काही आहे, तो बहुत काही देऊ शकतो, आपण घेणारे कमजोर. म्हणून आपण हे जे आतापर्यंत मार्गदर्शन झाले तुम्ही ऐकून घेतल्या, एवढ्यातच समाधान मानायला नाही पाहिजे. तर घरी गेल्यानंतर तुम्ही 10 रुपयाची नियमावली आहे, ती 10 रुपयाची नियमावली वाचन करून तिथं नेमकं काय आहे, हा मार्गदर्शक बोलला हा बरोबर आहे का, हा मार्गदर्शक या नियमानुसार वागत आहे का, आपण आपल्या नियमानुसार वागत आहोत का, हे तुम्हाला कळल. पण केव्हा, जेव्हा आपण वाचल्यानंतर आत्मसात करून तेव्हा. तर एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो आणि सर्वांना माझ्या एकसाथ नमस्कार.